भारतीय घटना कलम 19 नुसार भारतातील कुठलाही नागरिक देशातील कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतो, कोणालाही भेटू शकतो. त्याचप्रमाणे राज्यातील नेते देखील भारतात कुठेही जाऊ शकतात, कोणालाही भेटू शकतात. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला गेले, परंतु त्यांच्या दिल्ली दौऱ्याने सुरू झाल्या त्या म्हणजे राजकीय चर्चा. कारण राजकारणात असलेली माणसे घराच्या बाहेर पडतात ते राजकारणासाठी आणि घरी येतात ते देखील राजकारणासाठीच. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये नेमकं काय राजकारण दडलंय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री बनल्यापासूनच नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक प्रकारचा कोल्ड सुरू आहे अशा बातम्या समाज माध्यमांवर नेहमीच येत राहतात. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू असलेला हा कोल्ड वॉर हळूहळू गरम होत चालला असल्यामुळे हा दिल्ली दौरा एकनाथ शिंदे यांनी केला असावा अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या सुरू आहेत. नुकताच एक मोठी बातमी माध्यमांमध्ये आली आहे. बेस्ट महाव्यवस्थापन अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी एकाच वेळी 2 व्यक्तीच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. एक आदेश निघाला एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास खात्याकडून, तर दुसरा आदेश देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासनाकडून काढण्यात आला होता. एकाच पदासाठी 2 खात्याकडून आदेश निघाल्याने महायुती सरकारमध्ये सर्व आलबेल आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असताना पत्रकारांनी याच मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला, पण या विषयावर बोलणे शिंदे साहेबांनी सध्या तरी टाळले आहे. त्यामुळे नेमकं महायुती सरकारमध्ये सुसंवाद आहे का याबद्दल शंका राजकीय वर्तुळात उपस्थित केली जात आहे आणि याबद्दल चर्चा एकनाथ शिंदे व अमित शहा यांच्यामध्ये झाली असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचं दुसरं मोठं कारण असू शकतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे किंवा एकूणच ठाकरे गटासोबत वाढलेली जवळीक. तुम्हाला आठवत असेल, नुकताच अंबादास दानवे यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपला होता. याच अनुषंगाने विधान भवनाच्या प्रांगणात निरोप समारंभ ठेवण्यात आला. यावेळी एकूणच सर्व आमदार उपस्थित होते. याच वेळी पहिल्यांदा उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एका ठिकाणी एका स्टेजवर दिसले होते. यावेळी त्या दोघांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल देखील झाला होता. परंतु याच कार्यक्रमात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांशी अत्यंत आपुलकीने संवाद देखील साधला. माध्यमांमध्ये याची चर्चा पाहिजे तेवढी झाली नाही, तरी देखील ठाकरे आणि फडणवीस यांचा चांगला सुसंवाद आहे असं या व्हिडिओमधून दिसून येत होतं. संजय राऊत असो की उद्धव ठाकरे, त्यांचा फडणवीसांशी सुसंवाद आहेच हे आपल्याला मान्य करावं लागेल. मध्यंतरी आदित्य ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची ताज हॉटेलमध्ये एक बैठक झाली असल्याची चर्चा प्रत्येक माध्यमांमध्ये होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस किंवा महायुती सरकार सोबत होत असलेली जवळीक पाहून शिंदे दिल्लीला अमित शहांबरोबर चर्चा करत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. अशातच देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. भाजपने नवीन उपराष्ट्रपती पदासाठी JP नड्डा यांना NDA कडून उमेदवारी दिली आहे. विधानसभेत जरी ठाकरेंचे आमदार कमी असले तरी लोकसभेमध्ये ठाकरेंचे खासदार निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे ठाकरे व फडणवीस हे एकत्र येऊ शकतात याची धाकधूक शिंदेंना लागली असावी असेही मत काही पत्रकारांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीचे तिसरे मोठे कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या प्रकल्पासंदर्भात असलेला कंट्रोल. राज्यात सुरू असलेल्या 33 मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी, एकंदरीतच त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक वॉर रूम स्थापित केली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मोठ्या 33 प्रकल्पासंदर्भातील प्रत्येक अपडेट या वॉर रूमला दिली जाते. देवेंद्र फडणवीस अर्थातच या सर्व अपडेट्स मॉनिटर करतात. याच प्रकल्पांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एक मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोघेही उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी अनुपस्थित होते. तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी या मीटिंगमध्ये प्रकल्पांसंदर्भात झालेल्या 135 मुद्द्यांवर चर्चा केली व याच अनुषंगाने त्यांच्या अंमलबजावणीसाठी सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या या एकाधिकारशाहीमुळे
चर्चा देखील शिंदे व अमित शहा यांच्यामध्ये झाली असावी. अमित शहा व एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं चौथं मोठं कारण म्हणजे शिवसेनेच्या आमदारांची व मंत्र्यांची राज्यात होत असलेली कोंडी. सरकार महायुतीचं असलं तरी देखील सर्वात जास्त अडचणीत सापडणारे मंत्री किंवा आमदार हे एकनाथ शिंदेचे किंवा अजित पवार यांचेच आहेत. शिवसेनेचे संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगसह एका हॉटेलमधील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. शिरसाट यांच्या मुलावर देखील वेगवेगळे आरोप करण्यात आले. मंत्री योगेश कदम यांच्यावर सध्या डान्स बार संदर्भातील आरोप करण्यात येत आहेत. मंत्री दादा भुसे, आमदार संजय गायकवाड, राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे या सर्वांवर अनेक आरोप प्रत्यारोप होऊन ही मंडळी अडचणीत सापडली आहे. भारतीय जनता पक्षाकडूनच या मंत्र्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका एकनाथ शिंदे यांना असल्याने ते अमित शहा यांना भेटले असल्याचे भाकीत देखील सध्या लावले जात आहेत. याबरोबरच राज्यात लवकरच होतील अशा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका, तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच सुप्रीम कोर्टात सुरू असलेलं धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरण याविषयी देखील चर्चा दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांनी केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. 1 किंवा 2 दिवस नाही तर तब्बल 3 दिवस एकनाथ शिंदे हे दिल्लीला राहतात. आधी खासदारांसह अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतात, नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतात. याचा अर्थ नक्कीच मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ शकतो. तुम्हाला एकनाथ शिंदे व अमित शहा यांच्या भेटीबद्दल कारण काय असेल, काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.